नसरापूरमध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली, तिची हत्या झाली। यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आलेली पाहायला मिळाली। मात्र यानंतर लगेचच पुण्यामध्ये अशाच पद्धतीची एक घटना काल रात्री घडलेली आहे। पर्वती भागामध्ये आपल्या आजोबाकडूनच एका 9 वर्षीच्या नातीवर अत्याचार करण्याची धक्कादायक घटना ही पर्वती गावामध्ये घडलेली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही। मात्र अत्याचाराचा प्रयत्न करत असताना आजूबाजूला असलेल्या लोकांना हे समजलं आणि त्यानंतर तातडीनं त्या 50 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्या मुलीची सुटका त्या ठिकाणावरून करण्यात आली। मात्र 50 वर्षाच्या आजोबानं तिच्याच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न हा करत होता। संबंधित व्यक्ती ही दारूच्या नशेत होती अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे सध्या या पर्वती पोलीस स्टेशनमध्ये या संबंधित आरोपी विरोधात गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलेला आहे। विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आपल्याच मुलीच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न आहे तो या नराधामाने केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट आलेली आहे। या नराधामावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आता या पर्वती गावामधून मोर्चा सुद्धा निघणार आहे आणि याच पर्वती पोलीस स्टेशनमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सध्या या आरोपीला पोलिसांनी अटकही केलेली आहे आणि त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई आहे ती सुद्धा केली जाणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।